योगेश कदम हे आता एकनाथ शिंदेंच्या भेटीला शस्त्र परवान्यासंदर्भामध्ये मुक्तगिरी बंगल्यावरती झाली चर्चा। सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी यादी लवकरच जाहीर होणार। कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली। वरिष्ठ नेत्यांनी 2 ते 3 नावं मागवल्याची माहिती। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी। वेगळ्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही केलं स्पष्ट। विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतल्यानं ओबीसी नेत्यांचा संताप। विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार। नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा। देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत। घायवळ प्रकरणावरून राऊतांचा घणाघात। रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं गुन्हा केला असल्याचाही केला आरोप। घायवळ संदर्भात प्रश्न विचारताच मुरलीधर मोहोळ गेले निघून। राजकीय कनेक्शन संदर्भात प्रश्न विचारताच काढला पाय। मवियाच्या नेत्यांचीही गुंड घायवळशी सलगी। रोहित पवारांचे सुद्धा निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल। नाशिकमधील गुन्हेगारीचं राजकीय कनेक्शन समोर। पोलिसांनी भाजपच्या मामा राजवाडेंना घेतलं ताब्यात। गोळीबार प्रकरणी राजवाडेंची चौकशी सुरू। सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही सांगणार। गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार। वेळ येईल त्यावेळी बघू, जयंत पाटलांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी तयारी। 3 दिवसांमध्ये 6 विभागांमध्ये बैठकांचा धडाका। महायुती नव्या आमदारांवर मेहरबान। पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधीचं वाटप। महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये मविया मनसेचा एकत्रित मोर्चा। महापालिकेवरती 13 ऑक्टोबरला मोर्चा निघणार। मवियाच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ। बीडमध्ये नेकनरमध्ये पोलिसाची शेतकऱ्याला दमदाटी। शेतकऱ्यानं पवनचक्की कंपनीच्या कामाला केला होता विरोध। पोलिसांच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई। कफ सिरपचा मोठा साठा जप्त। मध्य प्रदेशातील घटनेनंतर एफडीए अलर्ट मोडवर।